हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू केलेलं आहे ते म्हणजे ओसी इकॉनॉमिक्स, तुम्हाला इंग्लिश मीडियम प्लस मराठी मीडियम. ओके, तुम्हाला ऑल चॅप्टर कव्हर केले जातील, ते सुद्धा एकदम इझी लँग्वेजमध्ये, जेणेकरून तुम्हाला समजतील. प्लस तुम्हाला कोणतेही पुस्तक रेफर करायची गरज नाही, इव्हन तुम्हाला HSC बोर्डाचं पुस्तक सुद्धा बघायची गरज नाही. सर, हे आपले नोट्स तुम्ही फॉलो करा, हे नोट्स तुम्ही नोट डाऊन करा आणि हेच नोट्स तुम्ही परफेक्ट करा. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे 7 P's ऑफ मार्केटिंग किंवा मार्केटिंग मिक्स म्हणतोय. ओके मित्रांनो, तर आपण याच्या आधी मार्केटिंगचे 2 व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक नक्की शेअर करेन. ओके, जर ते प्रिव्हियसचे 2 मार्केटिंगचे व्हिडिओ आणि हा थर्ड व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला मार्केटिंग मध्ये आउट ऑफ आउट म्हणजे किती सर, 20 पैकी 20 मार्क मिळून जातील. कारण सर हा OCMचा 8 नंबरचा चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्क्स आहेत. ओके सर, तर चला आपण सुरुवात करूया 7 P's ला. सर 7 P's म्हणजे मार्केटिंग मिक्स सांगायचं म्हटलं ना तर मार्च 2025 किंवा फेब्रुवारी 2025 म्हणू शकताय, म्हणजे चालू वर्षातच तुमच्या सिनियर्सना सेम क्वेश्चन सर 8 मार्क साठी येऊन गेलेला आहे. मग सर पुन्हा कसा येणार आम्हाला आता? यस, चान्स आहे. तुम्ही बघत असाल अकाउंटन्सीच्या पेपरमध्ये फायनल अकाउंटचा 3दा प्रॉब्लेम कंटिन्यू रिपीट झालेला आहे विदाउट ट्रेडिंग अकाउंटवाला. मग सर याची पण शक्यता आहे ना. समजा नाही चाला ना 8 मार्कला, मी गॅरंटी देतो तुम्ही हा क्वेश्चन परफेक्ट करा, तुम्हाला 4 मार्कला हा क्वेश्चन आलेला असेल, मी गॅरंटी देतो. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. जर मित्रांनो 8 मार्कला आला तर विथ इंट्रोडक्शन लिहू शकताय तुम्ही, आणि 4 मार्कला आला तर इंट्रोडक्शनची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही 4 P's किंवा 7 P's जे काही सांगतील ते लिहू शकताय. ओके सर, जे 4 P's आहेत ना, पहिले ते प्रोडक्टशी रिलेटेड आहेत किंवा गुड्स वस्तूशी रिलेटेड आहेत, आणि नंतरचे जे 3 P's आहेत ना हे सर्व्हिसशी रिलेटेड आहेत, आपण सेवा म्हणतोय, सेवांशी रिलेटेड आहेत. ओके, तर सर कोणते 7 P's आहेत, इंट्रोडक्शन मध्ये आम्हाला काय लिहावं लागेल, तर चला बघूया. 7 P's ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग मिक्स म्हणजे काय? मार्केटिंग मिक्स इज पुटिंग द राईट प्रोडक्ट ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्राइस इन द राईट प्लेस. ह्याला आपण मार्केटिंग मिक्स म्हणतो. हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये टाकू शकताय. 4 P's इंट्रोड्यूस्ड बाय E. जेरम अँड मॅकर्टी इन 1960. ओके, अँड आफ्टरवर्ड जे 3 P's आहेत सर्व्हिसशी रिलेटेड ते कुणी डेव्हलप केले सर, तर बूम्स अँड बेटनर इन 1981. ओके, हे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये एवढं सफिशियंट होईल. तर जाऊया आता आपण आधी आपल्या 4 P's कडे, जे प्रोडक्टशी रिलेटेड आहेत. त्याला प्रोडक्ट मार्केटिंग मिक्स सुद्धा म्हटलं जात आहे. 4 P's समजा एक्झाम मध्ये 4 मार्क साठी विचारलं 4 P's एक्सप्लेन करा, तर तुम्हाला हे 4 P's एक्सप्लेन करावे लागतील. ओके सर, तर त्यातला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात महत्वाचा P जर कोण असेल तर तो आहे प्रोडक्ट. सर 4 P's का? तर मित्रांनो तुम्हाला इथं दिसून येईल की याची सुरुवात जी आहे ती P न होते. कशी होते? P न. ओके, तर फर्स्ट P आहे आपला प्रोडक्ट. सर काय लिहायचं मी प्रोडक्टच्या खाली? रेफर्स टू गुड्स और सर्व्हिस. सर प्रोडक्ट म्हणजे फक्त वस्तू का? नाही, गुड्स अँड सर्व्हिस हे दोन्ही पण प्रोडक्ट मध्ये कव्हर केले जातात. हा पॉईंट तुम्ही कव्हर करू शकताय. सर प्रोडक्ट्स आर कॅपेबल ऑफ सॅटिस्फाईंग द नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ कंझ्युमर. सर प्रोडक्ट म्हणजे काय? त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी असली पाहिजे ना की एखाद्या व्यक्तीची जे काही गरज आहे किंवा जे काही त्याचं सॅटिस्फॅक्शन, त्याला सॅटिस्फाईड करण्याची त्याच्यामध्ये काय असली पाहिजे? कॅपॅसिटी असली पाहिजे. त्याला आपण गुड्स म्हणू शकतो किंवा प्रोडक्ट म्हणू शकतो. ओके सर, यस. द प्रोडक्ट कॅन बी टँजिबल. गुड्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे आपण उचलून त्याला घेऊन जाऊ शकतोय कुठे किंवा आपण त्याला टच करू शकतोय. और इनटँजिबल, ज्याच्यामध्ये सर्व्हिस येतात. काय येतात? सर्व्हिस. तुम्ही एखाद्या लॉयर कडे गेलेला आहात है ना, लॉयर काय तुम्हाला असं प्रोडक्ट किंवा तुम्हाला असं गुड्स देणार नाही, ते तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार, जे इनटँजिबल आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेलाय, आजारी पडलाय, तर तुम्ही डॉक्टरकडनं काय आणणार? तर तुम्ही डॉक्टरकडनं एक प्रॉपर सर्व्हिस घेणार. बरोबर, तर सर सर्व्हिस इनटँजिबल आहे. सक्सेस ऑफ बिझनेस डिपेंड्स ऑन प्रॉपर डिझायनिंग ऑफ प्रोडक्ट. म्हणून ना आता आपण बघतो ऑटोमोबाईल मध्ये वगैरे जे वेगवेगळ्या कार येत आहेत है ना, मोबाईल्स येत आहेत, तर सर डिझाईनवर एवढा फोकस केला जात आहे ना की जेनझीला काय पाहिजे है ना, कोणत्या डिझाईनला ते अट्रॅक्ट होत आहेत. सर पूर्ण जे बिझनेसचं जे सक्सेस आहे ना ते डिझायनिंग ऑफ प्रोडक्टवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे सर? डिझायनिंग ऑफ प्रोडक्ट. तर यामधला हा आपला फर्स्ट P आहे, ज्याला आपण प्रोडक्ट म्हटलेला आहे. सर सेकंड P जो आहे, ओके, तो आहे प्राइस. प्राइसची सुरुवात पण सर कशी होते?
पी न होते, त्यामुळे याला आपण सेकंड पी घेतलेला आहे. सर प्राइसच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही काय लिहायचं जे पुस्तकामध्ये नाहीये किंवा असेल तर वेगळ्या शब्दांमध्ये आहे. तर मित्रांनो, एक तर प्राइस मीन्स अमाऊंट पे बाय कंझ्युमर फॉर प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी जी आपण अमाऊंट पेड करतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, प्राइस. सेकंड सर, प्राइस प्ले इम्पॉर्टंट रोल फॉर डिमांड ऑफ प्रोडक्ट. यस सर. सर किंमत कशी पण लावला तर कुणी खरेदी करायला येणार नाही, आणि किंमत एकदम कमी लावला है ना, तर म्हणतो ना आपण की रस्ते कमाल सस्ते में, त्या पद्धतीने जर लावला ना तर ढीक तुमच्याकडे डिमांड येईल. बरोबर. त्यानंतर सर कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, तुम्ही जे बनवलेला वस्तू आहे त्यासाठी किती खर्च आलेला आहे. डिझायर्ड प्रॉफिट, सर भविष्यामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट हवा आहे त्याच्यावर 10%, 20%. ओके. प्राइस ऑफ कॉम्पिटिटरचे जे प्रोडक्ट आहेत ना त्याची प्राइस. तर असं नसलं पाहिजे मित्रांनो, हा प्रोडक्ट मी विकतोय है ना, आणि हाच प्रोडक्ट माझा कॉम्पिटिटर सुद्धा विकतोय, स्पर्धक पण विकतोय. ही पेन तो स्पर्धक 10 रुपयाला विकतोय, आणि जर मी याचीच प्राइस 50 रुपये लावली तर घंटा माझ्याकडे कोणी येणार नाहीये. त्यामुळे कॉम्पिटिटरच्या प्रोडक्टची प्राइस काय आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्यासाठी. प्ले इम्पॉर्टंट रोल वाईल डिसाइडिंग प्राइस. ओके सर, प्राइस आपण डिफाइन करणार आहे आपल्या प्रोडक्टची, तर काय काय महत्वाचं आहे सर, कॉस्ट किती खर्च आलाय, डिझायर्ड प्रॉफिट किती तुम्हाला प्रॉफिट पाहिजे आहे, आणि तुमच्या कॉम्पिटिटरच्या प्रोडक्टची प्राइस काय आहे, या गोष्टी फार महत्वाच्या. त्यानंतर सर हाय प्राइस लो डिमांड, मगाशी बोललोय आपण, लो प्राइस हाय डिमांड. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर युटिलिटी ऑफ प्रोडक्ट ऑल्सो अफेक्टेड ऑन प्राइस. ओके, किती गरजेची आहे ती वस्तू, किती गरजेची आहे हे सुद्धा महत्वाचं आहे प्राइस डिफाइन करण्यासाठी. समजा एखाद्या वस्तूची गरज एकदम तीव्र आहे, म्हणजे ती वस्तू पाहिजेच आपल्याला, मग त्याची प्राइस आपण किती जरी लावली ना तरी लोक खरेदी करतातच. बरोबर. त्यामुळे युटिलिटी सुद्धा महत्वाचा रोल काय करते, प्ले करते. डन सर. यस मित्रांनो, थर्ड पी जो आहे तो आहे आपल्यासाठी प्लेस. आता प्लेसची सुरुवात सुद्धा पी न होते, म्हणून हा थर्ड पी आहे आपला. सर प्लेस मध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, इट रेफर्स टू डिस्ट्रीब्युशन चॅनल. ओके सर, प्रोडक्शन मी केलेलं आहे, आता मला कस्टमर पर्यंत जायचं आहे, मला कंझ्युमर पर्यंत जायचं आहे, तर त्यासाठी मी कोणता वे अप्लाय केलेला आहे किंवा कोणते मी चॅनल, डिस्ट्रीब्युशन चॅनल अडॉप्ट केलेला आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. सर काय काय येणार, इट कव्हर्स लोकेशन महत्वाचं आहे. ओके, डिस्ट्रीब्युशन अँड वेज ऑफ डिलिव्हरिंग द प्रोडक्ट टू द कंझ्युमर. आता आपण बघतोय ना, झोमॅटो आहे, बरोबर, स्विगी आहे, ब्लिंकिट आलेलं आहे नवीन, है ना, की छोटं ते छोटं प्रोडक्ट तुम्हाला घरी बसून मिळते ब्लिंकिट नुसार. ओके, म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. याचा अर्थ सर तुमची डिलिव्हरिंग कशी आहे, म्हणजे एखाद्या प्रोडक्टची डिलिव्हरी आपण कशा पद्धतीने करतोय हे सगळं तुमच्या प्लेसमध्ये कव्हर होणार आहे. त्यानंतर सर बेटर चेन ऑफ डिस्ट्रीब्युशन, हायर कव्हरेज ऑफ प्रोडक्ट इन द मार्केट. सर समजा तुमची जी डिस्ट्रीब्युशन चेन प्रॉपर असेल ना तर तुम्ही जगातल्या कोणत्याही कंझ्युमर पर्यंत पोहोचू शकताय. यस सर. यस. त्यानंतर वेल्थ, इन्व्हायरमेंट, कल्चर, नंबर ऑफ कस्टमर्स आर अफेक्टेड वाईल सिलेक्ट प्लेस. सर प्लेस सिलेक्ट करताना वेल्थ महत्वाची आहे ना. समजा तुम्ही एखाद्या चांगल्या म्हणजे वेल्दी ठिकाणी तुम्ही बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि सर तिथं तुम्ही प्रोडक्ट विकताय तर 100% तुमचा प्रोडक्ट खपणारच, काहीच प्रॉब्लेम नाही. तिथलं इन्व्हायरमेंट कसं आहे सर, तिथलं कल्चर कसं आहे, तिथले नंबर ऑफ कंझ्युमर्स किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्लेसवर काय करणार सांगा, इफेक्ट करतात. त्यानंतर सर जो पुढचा पी आहे आपला तो आहे प्रमोशन. ओके मित्रांनो, जर बघितला तर प्रमोशनची सुरुवात सुद्धा पी न होते. सर काय येणार प्रमोशन मध्ये, इट इज इम्पॉर्टंट टूल इन मार्केटिंग. सर मार्केटिंग मधलं फार इम्पॉर्टंट टूल आहे प्रमोशन. त्यानंतर क्रिएट ब्रँड रिकग्निशन अँड प्रोमोट सेल्स. सर प्रॉपर प्रमोशन केला ना तुमचा माल कसा पण असेल तो खपलाच पाहिजे. ओके, जर तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, जेव्हा आपली टूथपेस्ट संपते ना अर्धे भारतीय जाऊन काय मागतात सर, तर कोलगेट मागतात. त्यांना पाहिजे असते दंतकांती पतंजलीचं, पण जाऊन म्हणणारे असे पण आहेत, तुमच्याकडे पतंजली नाही, तुमच्याकडे कोलगेटची दंतकांती आहे का, असे पण म्हणणारे लोक आहेत, है ना. दंतकांती घ्यायचं आहे पण त्यांच्यामध्ये ब्रँड रेकग्नाइज काय झालेला आहे, कोलगेट, है ना. आपल्याला माहित पाहिजे सर मॅगी वेगळी कंपनी आहे आणि इप्पी वेगळी कंपनी आहे. लोक दुकानामध्ये जातात आणि काय मागतात, मला इप्पीची मॅगी द्या. म्हणजे मॅगीने एवढं जे आहे ना कॅप्चर केलेलं आहे मार्केट की पटकन माइंड मध्ये येत आहे काय की मला इप्पीची मॅगी पाहिजे. मॅगी वेगळी कंपनी, इप्पी वेगळी कंपनी आहे.
है ना. त्यामुळे जेव्हा एखाद्या प्रमोशन प्रॉपरली होतंय ना, माइंड मध्ये आपली त्याची छाप सोडून जाते. जसं आधीच्या काळामध्ये म्हणायचे बघा, काय म्हणायचे, देश का नमक टाटा नमक, बराबर, एक छाप सोडलेली होती टाटाने. त्यानंतर ते होतं ना, जया रेखा हेमा, जया रेखा और सुषमा सबकी पसंद निरमा, है ना. म्हणजे एवढी चांगली ऍड केली होती ना की आपल्याला माहिती आहे डिटर्जंट म्हणजे निरमा, डिटर्जंट म्हणजे निरमा. जातील दुसऱ्या कंपनीचं घेतील पण तिथे काय म्हणणार, मला या कंपनीचा निरमा द्या. अरे निरमा कंपनी आहे, निरमा कंपनी आहे, पण जो ब्रँड तिने क्रिएट केलेला आहे ना मार्केटमध्ये, तो ब्रँड कुणीही हलवू शकत नाही. ते कशामुळे झाले सर, ते झाले पॉसिबल प्रमोशनमुळे. त्यामुळे प्रमोशन महत्वाचं. ओके. त्यानंतर इट हेल्प्स टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अँड अवेअर द कंझ्युमर अबाउट प्रोडक्ट. सर सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते कंझ्युमरला प्रोडक्ट बद्दल आणि अवेअर केलं जातं. येस. इट इन्क्लुड्स ऍडव्हर्टाइजमेंट. सर ऍडव्हर्टाइजमेंट याच्यामध्ये इन्क्लूड आहे, डायरेक्ट मार्केटिंग आहे, सेल्स प्रमोशन आहे आणि पर्सनल सेलिंग, ह्या सगळ्या गोष्टी प्रमोशन मध्ये येतात. ओके सर. इट डिपेंड्स ऑन बजेट. तुमचं बजेट किती आहे, नंतर बजेट आहे 10,000 रुपये. सर बजेट आहे 10,000 रुपये आणि मी कॅटरिंग हायर करायला, कशासाठी, माझ्या क्लासची ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी, नाही पॉसिबल. तुमचं बजेट किती आहे ते महत्वाचं. टार्गेट कंझ्युमर्स कोण आहेत, ओके, माझा क्लास आहे, माझा टार्गेट कंझ्युमर आहे स्टुडंट्स, आणि मी उगीच कुठेतरी बाहेर जाऊन त्याचं काय करतोय सांगा, ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, नाही पॉसिबल. टार्गेट मार्केट, टार्गेट कंझ्युमर, डिझायर्ड सेल, किती माल विकायचा, ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात तुमच्या प्रमोशनवर. तर अशा पद्धतीने 4 P's जे होते ना ते तुमच्या कशाशी रिलेटेड होते, प्रोडक्ट, गुड्सशी रिलेटेड होते. कोणकोणते सर, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन. डन, लक्षात ठेवा आणि हे नोट्स तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे. तर पुढे आपण बघूया. चला सर, सर्व्हिस मार्केटिंग मिक्स मध्ये काय येते बरं, हे थोडे नवीन कन्सेप्ट आहे बरं का. सर्व्हिस मार्केटिंग मिक्स मध्ये सर 3 P's येतात. सर फर्स्ट पी कोण आहे, पीपल. पीपल म्हणजे सर पीपल इनसाइड अँड आउटसाइड ऑफ द बिझनेस हॅव डायरेक्ट अँड इनडायरेक्ट इन्फ्लुएन्स ऑन बिझनेस. जे बिझनेसच्या आत असणारे व्यक्ती आणि बिझनेसच्या बाहेर असणारे व्यक्ती हे बिझनेसवर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इफेक्ट करत असतात. द पीपल इन्क्लुड्स एम्प्लॉई हु हेल्प्स टू डिलिव्हर द सर्व्हिस टू द कंझ्युमर. पीपल मध्ये सर कोण इन्क्लूड आहेत, तर ते एम्प्लॉई जे कंझ्युमरला सर्व्हिस डिलिव्हर करतायत. ओके सर, येस. राईट पीपल ऍट राईट प्लेस ऍड व्हॅल्यू ऑफ बिझनेस. सर योग्य पदावर योग्य व्यक्ती असेल ना तर त्या बिझनेसची किंमत वाढते, है ना. आणि पद चांगलं आहे, मॅनेजरचं पद आहे, आणि एखाद्या आपण अशिक्षित व्यक्तीला त्या पदावर जर बसवलो असेल तर सर तो व्यक्ती त्या पदाला जस्टिफाय करू शकत नाही. रिक्रूट राईट पीपल ऍट राईट प्लेस, योग्य व्यक्तीला योग्य पदावर निवडणे. ट्रेन देम, त्यांना ट्रेन करणे, ट्रेनिंग देणे. डेव्हलप देअर स्किल्स, त्यांचे स्किल्स डेव्हलप करणे. अँड रिटेन देम टू इन्शुअर द सक्सेस ऑफ बिझनेस. डन सर. हे कशामध्ये छापायचं आपल्याला पेपरमध्ये, तर पीपल या पॉइंटच्या आत छापायचं. सर 3 P's मधला सेकंड पी, प्रोसेस. प्रोसेस सर काय इन्क्लूड आहे प्रोसेस मध्ये, इट रेफर्स स्टेप्स include in delivering the product and services to consumer. ओके, ती स्टेप इन्क्लूड आहे जे आपण प्रोडक्ट किंवा सर्व्हिस डिलिव्हर करताना जे स्टेप यूज करतो ना ते स्टेप प्रोसेस मध्ये इन्क्लूड होतात मित्रांनो. सेकंड आहे याच्यामध्ये, प्रोसेस आर इम्पॉर्टंट टू डिलिव्हर क्वालिटी सर्व्हिस. सर तुमची प्रोसेस प्रॉपर असेल ना तर तुम्ही क्वालिटी सर्व्हिस डिलिव्हर करू शकता, अदरवाइज पॉसिबल नाहीये, तुमच्याकडे कोणी पण येणार नाही. प्रॉपर प्रोसेस हेल्प्स टू सेव्ह मनी, है ना, पैसे वाचतात सर. टाइम, है ना, टाइम वाचतोय. आणि इम्प्रूव्ह इफिशियन्सी, इफिशियन्सी कार्यक्षमता वाढते. कधी वाढते सर, कधी वाढते तर तुम्ही प्रॉपर स्टेप्स किंवा प्रॉपर प्रोसेस फॉलो करत असाल तुमच्या बिझनेसमध्ये, तर हे आपल्याला सांगायचंय तिथं पेपरमध्ये. 100% येणार सर. 8 नाही ना 4 ला तर येणारच. 4 ला नाही म्हटलं ना 2 ला एखादी येणार, कन्सेप्ट लिहामध्ये येणार. पण करा, हे करा, परफेक्ट करा. ओके. त्यानंतर सर फिजिकल इन्व्हायरमेंट आहे, तुमच्या बिझनेसच्या भोवतालचं सभोवतालचं अराउंड मध्ये जे काही फिजिकल इन्व्हायरमेंट आहे सर ते सुद्धा मॅटर करते बरं का. काय काय कव्हर केलंय, इट रेफर्स टू द मार्केटिंग इन्व्हायरमेंट. मार्केटिंग इन्व्हायरमेंट सर वेर इन द कंझ्युमर अँड द फर्म इंटरॅक्ट विथ इच अदर. सर कंझ्युमर आहे, फर्म आहे, एकमेकांशी जेव्हा इंटरॅक्ट होण्यासाठी जो इन्व्हायरमेंट हवा असतोय ना, आपण बघतो ना फिल्म बघतोय आपण किंवा सिरियल बघतोय बघा सो कॉल्ड, त्याच्यामध्ये एखादा हिरो एखादी हिरोईन जेव्हा मिळणार असतात, रोमॅन्टिक सीन कसा दाखवला जातो है ना, कसं ते प्रॉपरली इन्व्हायरमेंट क्रिएट केलं जातंय
बरोबर, त्या पद्धतीने इथं आहे सर. In service market, the physical evidence is very important to ensure the successful delivery of service. फिजिकल जो एव्हिडन्स आहे तो फार महत्वाचा आहे सर. फिजिकल एव्हिडन्स helps the consumer to identify the brand leaders in market. सर, तो फिजिकल इन्व्हायरमेंट आहे ना, लीडर कोण आहे मार्केटमध्ये, लीडर कोण आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि सर शेवटी आहे, इट इन्क्लुड्स लोकेशन, लेआउट, इंटेरियर डिझाईन, तुमच्या बिझनेसचं इंटेरियर डिझाईन कसं आहे सर, पॅकेजिंग कसं करता तुम्ही एखाद्या प्रोडक्टची, तुम्ही त्याची ब्रँडिंग कसं करताय, तुमचा वेटिंग एरिया, समजा कंझ्युमर येत आहे तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये एखादा वेटिंग एरिया आहे, तर तो वेटिंग एरिया कसा आहे, त्याचं तुम्ही इंटेरियर डिझाईन कसं केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी सर फिजिकल इन्व्हायरमेंटमध्ये क्लिअर कव्हर होण्याचं काम करतात. ओके, तर अशा पद्धतीने 4 P's आपण बघितलेले आहे प्रोडक्टशी रिलेटेड, आणि 3 P's आपण बघितलेले आहेत सर्व्हिसशी रिलेटेड. तुम्ही काय करू शकताय, ज्या त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल ना तिथं व्हिडिओला पॉज करू शकताय आणि तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके, तर सर आपल्या चॅनलवर तुम्हाला काय मिळणार आहे, तर याच्या आधी मार्केटिंग म्हणजे 8 नंबरचा चॅप्टर आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. हा शेवटचा लेक्चर होता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7 नंबर चॅप्टर कव्हर करणार आहोत. ओके, 7 नंबर चॅप्टर आहे कंझ्युमर प्रोटेक्शन. एक व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ना 10-11 मार्क्स ते सगळे मिळून जातील. फक्त तो व्हिडिओ कंपल्सरी एंड पर्यंत बघायचा. हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, कारण फार प्रवचन गायलेलं आहे मी या व्हिडिओमध्ये. ओके, तसंच आपण एक चांगला ग्रुप बनवलेला आहे, व्हॉट्सअपचे काही ग्रुप बनवलेले आहे आपण. त्याच्यामध्ये आपण HSC बोर्ड सपोर्ट ग्रुप असे व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेले आहेत. जर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही काय करू शकताय, तर मला पर्सनली मेसेज करू शकताय, तुमचा मोबाईल नंबर. ओके, या माझ्या मोबाईल नंबरला तुम्ही हाय पाठवू शकताय. हाय पाठवल्यानंतर मी तुम्हाला स्कॅनर किंवा तुम्हाला मी ती लिंक पाठवेन जे आपल्या ग्रुपची आहे. त्या लिंकला जॉईन करून तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही काय करू शकताय, ग्रुप जॉईन करू शकताय. नक्की तो ग्रुप जॉईन करा, तुम्हाला 100% बेनिफिट होईल. आणि हा व्हिडिओ फक्त कोल्हापूरमध्ये असणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही बोर्ड एक्झाम चालणार आहे. प्रत्येकाचा बेनिफिट होईल. तुम्ही कोल्हापूरमध्ये बसला आहात ना, एखादा कोकणमध्ये तुमचा फ्रेंड आहे, त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात ना, मुंबईमध्ये तुमची एक मैत्रीण आहे, तिला व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही कोल्हापूरमध्ये आहात ना, चंदगडमध्ये तुमचा एखादा मित्र आहे, त्याला व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचा बेनिफिट होईल. कारण हे नोट्स तुम्हाला पुस्तकात पण एवढे ऍक्युरेट मिळणार नाहीये. ओके, लवकरच आपण मार्केटिंगचं जे मराठी व्हर्जन आहे म्हणजे विपणन, त्याचा सुद्धा पूर्ण एक व्हिडिओ बनवणार आहोत, जेणेकरून मराठी मीडियमच्या स्टुडंट्सना सुद्धा हा टॉपिक किंवा आपलं युट्यूब चॅनल हे एक वरदान ठरू शकते. ओके, तर या व्हिडिओला काय करा, लाईक करा, आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि या व्हिडिओला जेवढं पॉसिबल आहे तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.